सगळ्या भाविकांना चांगल्या प्रकारे मंगलमय वातावरणात सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी आमच्या पाची जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या चमूंनी अहोरात्र मेहनत केलेली आहे। या तयारीमागे मागील 1.5 महिन्यांपासून सतत बैठका घेणे, शांतता समिती आणि मोहल्ला समिती बैठका घेणे, सराईत गुन्हेगारांचे लिस्ट तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई करणे, फायरआर्म्स, नार्कोटिक्स आणि इतर अवैध व्यवसाय करणारे यांच्यावर छापे घालणे, गोपनीय माहिती काढून गुन्हेगारांचा मागोवा करणे, त्यांना अटक करणे, त्यानंतर सोशल मीडियावर सतत सर्व्हेलन्स ठेवून कोणी समाजविघातक किंवा देशविघातक माहिती पसरवित आहे का त्याचा मागोवा घेणे आणि कारवाई करणे, या सगळ्या प्रकारे प्लॅनिंग करून योजना आखून हा उत्सव आणि त्यासोबतच येणारी ईद ए मिलादुन्नबी हे चांगल्या प्रकारे साजरी होईल असं वातावरण तयार करण्यात आलं होतं। आणि त्यामुळे नक्कीच गणराज्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत हा उत्सव चांगल्या प्रकारे शांततामय व बंधुभावाच्या वातावरणात सुरू आहे। पोलीस मुख्यालयाकडून SRPFच्या कंपनीज प्रत्येक जिल्ह्याला पुरवण्यात आलेल्या आहेत। होमगार्ड्स आवश्यक प्रमाणात पुरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे स्थानिक जिल्हा पोलीस दल आणि त्याच्यासोबत सशस्त्र पोलीस दल आणि होमगार्ड अशा प्रकारे बंदोबस्ताची आखणी आहे। सोबतच महामार्ग आणि वाहतूक पोलीस सुद्धा आहेत। त्याचप्रमाणे ईद ए मिलाद सुद्धा मिरवणूक असते, तर ती मिरवणूक दोन्ही लगेच होऊ नयेत आणि त्यांचाही आनंद दोन्ही समाजाचा एकत्र वेगळ्या दिवशी साजरा व्हावा असे प्रयत्न झाले। त्यासाठी ज्या बैठका घेण्यात आल्या त्याच्यामध्ये जुलूस कमिटी आणि इतर या सगळ्यांनी सहकार्य केलं। बंधुभाव आणि एकता कायम ठेवण्याचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे बघता येईल। मिरज शहरामध्ये त्यामुळे 9 तारखेला ही मिरवणूक निघणार आहे आणि असंच वातावरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे। अशा प्रकारे पाची जिल्ह्यात धार्मिक बंधुभाव कायम ठेवण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे।